आजच्या व्हिडिओमध्ये जे नवीन यूट्यूबर आहे त्या नवीन यूट्यूबरची जी व्यथा आहे ती व्यथा मी काय करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या शब्दांमध्ये मांडणार आहे। तर आता बघा, जेव्हा नवीन यूट्यूबर असतो म्हणजेच काय, एखाद्याला जॉब नसेल किंवा जी गृहिणी आहे त्या गृहिणीला काय असतं, घराच्या बाहेर पडता येत नाही, म्हणून काय करतो आपण यूट्यूब चॅनल खोलतो। यूट्यूब चॅनल खोलल्यानंतर भरपूर साऱ्या नवीन यूट्यूबरला वाटतं की आपण काय करायचं आहे, आपल्याला महिन्यातील 2 महिने फक्त रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायचे आहे। रेग्युलर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आपल्याला काय होणार आहे, आपला चॅनल मॉनिटाईज होणार आहे आणि आपल्याला पैसे मिळायला सुरुवात होणार आहे। आपण काय करतो, जेव्हा चॅनल चालू करतो, चॅनल चालू केल्यानंतर नवनवीन व्हिडिओ काय करत असतो, बनवत असतो, बनवल्यानंतर ते अपलोड करत असतो। नवनवीन आपल्यामध्ये खूप जोश असतो, खूप म्हणजे असं नाही का स्टॅमिना असतो, मग आपण काय करतो, रोज यूट्यूबवरती काम करतो। पण बघा, जेव्हा नवीन यूट्यूबर असतो तो काय करतो, जोमाने काम करतो, पण जसजसे दिवस होत चालतात, महिना होतो, 2 महिने होता, मग कुठेही यूट्यूबवरती काय होत नाही, व्हिडिओजला व्ह्यूज येत नाही किंवा आपल्या चॅनल यूट्यूब काय करत नाही, बूस्ट करत नाही। मग आपण काय येतो, फ्रस्ट्रेशनमध्ये येतो, थोडं टेन्शनमध्ये येतो। मग काय करतो आपण, टेक्निकल जे चॅनल आहे त्यांचा थोडा आधार घ्यायला लागतो। त्यांचा आधार घेतल्यानंतर थोडं आपल्या चॅनलला काय होतं, थोडा म्हणजे स्टेप मिळतात, थोडे पुढे जाण्याचा काय होतं, प्रयत्न करतोय आपला चॅनल। पण चॅनल प्रयत्न करतो, मग कसं होतं, आपल्या कधी वर्षे निघून जातात, कधी 2 वर्षेही निघून जातात, तरी आपला चॅनल काय होत नाही, मॉनिटाईज होत नाही। आणि काही जण असे असतात की लक यार इतकं भारी असतं ना, की 15 ते 20 दिवसात किंवा महिनाभरात पण काय होऊन जातो, त्यांचा चॅनल मॉनिटाईज होऊन जातो। आणि ते काही व्हिडिओ बनवू द्या, तरी त्यांची व्हिडिओ काय करतो, यूट्यूब व्हायरल करतो। आणि काही यूट्यूबर असे असतात की इतकी जीवापाड मेहनत करतात किंवा जीव ओतून काम करत असतात, तरी त्यांची व्हिडिओ काय होत नाही, व्हायरल होत नाही। आता तुम्हाला माहीतच आहे, व्हिडिओ बनवताना जेव्हा व्हिडिओ आपण शूट करतो, तो एडिट करतो, किती कष्ट असतात हे फक्त यूट्यूबर सांगू शकतो। की तो व्हिडिओ बनवायचा, तो व्हिडिओ बनवल्यानंतर त्याला एडिट करायचं। आता बनवण्यासाठी जर ब्लॉगिंग करायचं राहिलं तर आपल्याला काय करावं लागतं, प्रत्येक ठिकाणी फिरावं लागतं। फिरल्यानंतर आपल्याला तिथला काय करावं लागतो, व्हिडिओ कॅप्चर करावा लागतो, तिथं आवाज आहे का ते पण बघावं लागतं। नाहीतर तिथं आपण जर आवाज केला नाही तर घरी येऊन आपल्याला त्याला व्हॉइस ओव्हर द्यावा लागतो, परफेक्ट व्हॉइस मॅच झाला पाहिजे। त्यानंतर पण लोकांनी आपला व्हिडिओ बघितला, लोकांना नाही आवडला तर लोक काय करतात, कधी विचित्र कमेंट करतात। त्या कमेंट बघून पण आपलं कधी काय होतं, माइंड नर्वस होऊन जातो किंवा आपल्याला कधी होतं, यार यूट्यूब चॅनल सोडून देऊ, मी काय यूट्यूबवरती सक्सेस होत नाही, ठीक आहे। पण परत प्रश्न येतो की आपण यूट्यूब चॅनलवरती 1-2 वर्ष वेस्ट केलेलं आहे, तर मग आता हार का मानायची। मग आपण काय करतो, नाही हार मानायची नाही, मला यूट्यूबवरती पुढे जायचं आहे, यूट्यूबवरती सक्सेस व्हायचं आहे, ठीक आहे। मग आपण काय करतो, त्या पद्धतीने आपला चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी प्रयत्न करतो। मग ज्यावेळेस काय होतं, आपण खूप सारी मेहनत घेतो, खूप सारी मेहनत घेतल्यानंतर कुठेतरी आपला चॅनल काय होतो, मॉनिटाईज होतो। आता बघा, मॉनिटाईज झाल्यानंतर भरपूर जे घरचे मेंबर्स असतात ते जर 1-2 वर्षात आपल्याला वेळेतच काढत राहतात की चॅनल चालू केलं आहे, काय कुठपर्यंत आलं आहे, ठीक आहे। त्यांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यावं हे आपल्याला कळत नाही आहे, कारण आपल्यालाच कळत नाही की नक्की आपल्या चॅनलवरती आपलं काय चाललेलं आहे, ठीक आहे। तर ज्यावेळेस चॅनल मॉनिटाईज होतो तिथं खूप आनंद होतो, आपलं चॅनल मॉनिटाईज झाला म्हणून। मग आपला नवीन प्रयत्न काय असतो, आपला गुगल ॲडसेन्स आपल्या काय झालं पाहिजे, आपल्या ॲड्रेसवरती आला पाहिजे। त्यासाठी आपल्याला $10 कंप्लीट करायचे असतात। आता $10 कंप्लीट करताना जर तुम्ही म्हणजे तुमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं असेल तर तुम्ही बघू शकता की अवघा $1 कंप्लीट करण्यासाठी पण म्हणजे यूट्यूबरला आहे ना, म्हणजे अक्षरशः असं हे होऊन जातं की नक्की यार माझ्या चॅनलवरती कधी डॉलर तयार होतील, कधी माझे $10 तयार होतील, ठीक आहे। ते $10 कधी महिन्याने होता, 2 महिन्याने होता, काहींचे तर 2 दिवसात पण होऊन जाता, तो वेगळा विषय आहे, ठीक आहे। पण ज्यांच्या चॅनलला प्रोग्रेस मिळत नाही असे भरपूर सारे यूट्यूबर्स आहेत आज, ठीक आहे। तर ज्यावेळेस आपले $10 काय होता, कंप्लीट होता, गुगल ॲडसेन्स येतो, परत आपण काय करतो, यूट्यूबवरती पहिल्या पेमेंटची वाट बघतो। पहिल्या पेमेंटची वाट बघतो तर त्यासाठी 2 महिने निघून जातात, कधी 3 महिने निघून जातात, तरी $100 कंप्लीट होत नाही। आपण रोज काय करतो, सकाळी उठतो, आपला वाईट हिस्ट्री बघतो, अरे किती डॉलर वाढलेले आहे बघतो, कधी पॉईंटिंग्स वाढलेलं आहे। परत तिथे काय होतं, ते माइंड इतकं नर्वस होऊन जातं ना, कधी असं वाटतं का नको ते मॉनिटायझेशन पण नको। कधी असं होतं की 4-5 दिवस आपण यूट्यूब चॅनलवरती कामच करत नाही, म्हणजे असं नाही का, संताप येऊन जातो की यार एवढं काम करतोय तरी काहीतरी कुठं काही मेहनत कुठं फळ मिळत नाही आहे। परत काम बंद केल्यानंतर परत वाटतं यार इथपर्यंत आलो, मग अजून थोडी मेहनत घ्यायला काय हरकत आहे, ठीक आहे। ही मेहनत आपण घेत असतो, त्यात म्हणजे जे विचारणारे नातेवाईक असतात की आलं की नाही तुझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट किंवा काय चॅनलची प्रोग्रेस कुठपर्यंत आहे, किंवा जर मित्रमैत्रिणींना माहीत झालं तर ते पण आपल्याला विचारणं ती वेगळी गोष्ट, ठीक आहे। आणि ज्यावेळेस आपल्याला यूट्यूबवरती सक्सेस मिळत नाही आणि हे बाकीचे जे प्रश्न आपल्याला बाहेरून येतात, त्यामुळे तर आपण इतकं म्हणजे असं होतं ना की यांच्या प्रश्नांना काय उत्तर देऊ, कधी असं वाटतं की नसतं सांगितलं यांना तर बरं झालं असतं, म्हणजे अशी कंडिशन येऊन जाते की त्यावेळेस असं वाटतं की यार नसतं कोणाला सांगितलं तर बरं झालं असतं। मग कसं असतं, जनरली जे जवळचे लोक असतात त्यांना आपल्याला म्हणजे आपलं एक बिलीफ म्हणून किंवा आपले जवळचे म्हणून त्यांना आपण शेअर करतो, ठीक आहे। पण ही वेगळी गोष्ट आहे। पण जेव्हा आपण यूट्यूब चॅनलवरती काम करतो, तर यूट्यूब चॅनलवरती काम करताना जे रेग्युलर व्हिडिओज बनवण्यासाठी जे काम असतं की तुम्हाला उद्या व्हिडिओ बनवायचा आहे, त्या उद्याच्या व्हिडिओसाठी आधी व्हिडिओ टॉपिक बघावा लागतो। तो व्हिडिओ टॉपिक सर्च करताना म्हणजे अक्षरशः असं वाटतं ना, तर नक्की कोणता
टॉपिकवरती व्हिडिओ बनवू, नक्की कुठून टॉपिक आणू. आपण ChatGPTला विचारतो, त्यानंतर Googleवरती जातो, यूट्यूबचा आधार घेतो, तरी पण आपल्याला असे व्हायरल ट्रेंडिंग टॉपिक मिळत नाही. ठीक आहे, मग आपण काय करतो, अरे मला उद्या व्हिडिओ अपलोड करायचा आहे, मग काहीतरी कुठून तरी एक टॉपिक घ्यायचा, बनवायचा व्हिडिओ आणि अपलोड करायचा. पण ह्या पद्धतीने काय होत नाही, व्हिडिओजवरती व्ह्यूज येत नाही. ठीक आहे, आता जनरली बघितलं तर जे ब्लॉगिंगचे चॅनल आहे, ब्लॉगिंगच्या चॅनलला काय होतं, मोस्ट ऑफ चांगले व्ह्यूज येऊन जातात. पण जर बाकीचे आपले एज्युकेशनल बघितले, आता टेक्निकल चॅनल बघितले, तर त्याला व्ह्यूज यायला खूप म्हणजे नाही का खूप मेहनत घ्यावी लागते, की त्यावेळेस आपल्या चॅनलवरती काय येतात, व्ह्यूज येतात. आता ब्लॉगिंग करताना पण ठीक आहे, त्यांच्या व्हिडिओजला व्ह्यूज येतात, पण तेवढी मेहनत पण आहे ब्लॉगिंग करताना पण, कारण बाहेर पण जावं लागतं. तुम्ही जर दिवसभर घरातलेच व्हिडिओ टाकत बसले रोज रोज, तर ऑडियन्स पण काय होणार आहे, बोर होऊन जाणार आहे, ते तुमचे व्हिडिओ बघणार नाही. ऑडियन्सला काय पाहिजे असतं, रोज नवनवीन पाहिजे असतं. मग त्यांना ते रोज नवनवीन आणण्यासाठी ते जे मेहनत असते ती पण खूप असते, भयंकर असते. ठीक आहे, मार्केटमध्ये जावं लागतं, बाहेर जावं लागतं, तिथं व्ह्यू शूट करावा लागतो, 4 लोक आपल्याकडे बघणारे असतात, तरी त्या लोकांचा आपल्याला विचार नसतो करायचा. ह्या गोष्टी तर वेगळ्या आहे. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने करून पण ज्यावेळेस यूट्यूब चॅनलवरती काय मिळत नाही, यश मिळत नाही, त्यावेळेस काय करायचं आहे, तुम्हाला अजून एक पाऊल पुढे जायचं आहे. मी ते सांगेल की ती हार मानू नका. बघूया की यूट्यूब आपलं किती काय घेतो आहे, परिश्रम घेतो आहे, किंवा यूट्यूब आपली किती परीक्षा घेतो, त्या परीक्षेत आपल्याला पास व्हायचं आहे. ठीक आहे, आता पास झाल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं, तो पहिला पेमेंट ज्यावेळेस येईल ना, त्यावेळेस काय करा, तुम्हाला मी तर सांगेल, यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर भलेही तुमचा पेमेंट 4-5 महिन्यांनी येऊ द्या, पण तुम्हाला काय करायचं आहे, टेन्शन न घेता यूट्यूबवरती काम करायचं आहे. कारण जर तुम्ही टेन्शन घेऊन यूट्यूबवरती काम केलं, तुम्हाला काय करावं लागणार आहे, रोज टॉपिक सर्च करावं लागणार आहे. जर तुम्हाला टॉपिक मिळाला नाही तरी तुमची चिडचिड होणार आहे, किंवा कधी कधी असं होतं की रात्रीची जी झोप असते ना, ती झोपसुद्धा उडून जाते. म्हणजे आपल्याला रात्री झोपेत पण कळतं की अरे माझं चॅनल मॉनिटाईज होत नाही, माझ्या चॅनलवरती व्ह्यूज येत नाही, मी नक्की काय करू, किंवा कोणत्या पद्धतीने काम करू की माझं चॅनल ग्रो होईल. म्हणजे डोकं त्याच गोष्टीने काय करायला लागतं, विचार करायला लागतं की आपल्याला काय करायचं आहे काय नाही, तर कुठेही काही उत्तर मिळत नसतं. ठीक आहे, तर ज्यावेळेस तुम्हाला उत्तर मिळणार नाही त्यावेळेस काय करायचं आहे, मी तर भलेही सांगत चॅनल सोडून नका, पण 2 ते 3 दिवस काय करा, शांत बसा, शांत पद्धतीने विचार करा की नक्की माझ्यात काय स्किल आहे, किंवा कोणती गोष्ट मी एकदम छान करू शकतो की ज्यावेळेस मला काहीतरी व्ह्यूज येतील. आता जनरली आपण जेव्हा नवीन यूट्यूब चॅनल चालू करतो, नवीन यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर आपल्याला फक्त काय असतं, मला यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे आणि पैसे कमवायचे आहे. पण जर आपल्याकडे ज्या गोष्टीचं स्किल आहे तीच गोष्ट आपण वापरून काय करू शकतो, आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो, किंवा त्यामध्ये करिअर करू शकतो. पण सुरुवातीला आपल्याला या गोष्टींचं नॉलेज नसतं, म्हणून आपण चॅनल चालू करायचं म्हणून चालू करतो आणि त्यामध्ये काय करतो, चॅनल मॉनिटाईज करण्याचा प्रयत्न करतो, पहिलं पेमेंट मिळवण्याचा प्रयत्न करतो, बरोबर. पण ज्यावेळेस तुम्ही ह्या स्टेप पार कराल, मी तर तुम्हाला म्हणजे फ्रँकली सजेशन देईल की तुम्हाला त्यावेळेस कळणार आहे की नक्की, म्हणजे तुम्ही जेव्हा यूट्यूबवरती व्हिडिओ सर्च करता की तुम्हाला नक्की कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा आहे, तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्यासमोर खूप सारे व्हिडिओ येतात की ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला वाटतं अरे या व्हिडिओला किती छान व्ह्यूज येत आहे, हे तर मी बनवू शकतो. मग जर तुम्हाला वाटत असेल की मी ह्या पद्धतीने व्हिडिओ बनवू शकतो, किंवा माझं ह्या पद्धतीने स्किल टाकून मी काय करू शकतो, इझिली माझं चॅनल हा मॉनिटाईज करू शकतो, मी त्यावेळेस नक्की तुम्हाला सांगेल की जो तुम्ही आधी चॅनल बनवलेला होता त्यावरती तर नक्कीच काम करा. पण ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या आयडिया येईल की याच्यावरती मी काय करू शकतो, इझिली डेली म्हणजे पाहिजे तेवढी व्हिडिओ बनवू शकतो, किंवा माझ्याकडे हे स्किल खूप चांगलं आहे, त्यावरती तुम्ही फोकस करा आणि त्या चॅनलला काय करायचा, ग्रो करण्याचा प्रयत्न करा. भलेही तुम्ही ऑलरेडी जो चॅनल बनवलेला आहे त्याच चॅनलमध्ये जर तुम्ही पुढे व्हिडिओ कंटिन्यू केले तर चांगलंच आहे. ठीक आहे, एवढंच होईल का अल्गोरिदमला कॅच करायला की तुमचा नक्की टॉपिक कोणता आहे ते कॅच करायला 10 ते 15 दिवस जाऊ शकता. सुरुवातीला जे तुम्ही टॉपिक चेंज केल्यानंतर 10 ते 15 दिवस तुमच्या व्हिडिओला कमी व्ह्यूज येतील. पण बघा, ज्यावेळेस तुमच्या यूट्यूब अल्गोरिदमला कळेल की ह्या चॅनलने काय केलेलं आहे, कॅटेगरी चेंज केलेली आहे, व्हिडिओ वेगळ्या पद्धतीचे येत आहे, परत अल्गोरिदम काय करेल, तुमचा तो चॅनल ऑटोमॅटिक काय करायला लागेल, बूस्ट करायला लागेल. त्यामुळे जर मी सिम्पली सांगते की 2 ते 3 चॅनल बनवण्यापेक्षा एकच चॅनल बनवा, पण व्यवस्थित बनवा आणि त्यावरच व्यवस्थित काम करा. आता भरपूर सारे यूट्यूबर्स असतात 2 ते 3 चॅनल ओपन करता, पण मग काय होतं, आपल्याला एकच चॅनलवरती काम करण्यासाठी पुरेसा टाईम नसतो किंवा पुरेसे टॉपिक मिळत नाही, तर आपण 3-3 टॉपिक म्हणजे 3-3 चॅनल कसे चालवणार, ते पण मोठं टेन्शन असतं. आणि जेवढं तुम्ही चॅनल वाढवणार तेवढं तुम्हाला स्ट्रगल पण करावं लागणार आहे, तेवढं तुम्हाला फ्रस्ट्रेशन येणार आहे. आणि ज्यामुळे काय होतं, कधी कधी आपलं काय होतं, आपण 3 ते 4 पद्धतीने काय करायला लागतो, वेगवेगळ्या पद्धतीने काम करायला लागतो, तर आपलं एका गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. मग त्यामुळे काय होते, म्हणजे ते काय एक न धड भाराभार चिंध्या, या पद्धतीने काय होते, आपण नक्की कोणत्या चॅनलवरती चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला ज्यावेळेस कळेल की माझ्याकडे हे स्किल आहे, मी ह्या पद्धतीने चॅनल काय करू शकतो, इझिली चांगला बनवू शकतो, तर त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, कंटेंट बनवायला सुरुवात करायची आहे. भलेही तुमचा मागचा कंटेंट कितीही वेगळा असू द्या, ठीक आहे, तुम्हाला फक्त काय करायचं आहे, त्या पद्धतीने काम करायचं आहे. ह्या पद्धतीने काय होणार आहे, नक्कीच तुमचा चॅनल हा ग्रो होणार आहे.
पण जर तुम्ही वर्ष दीड वर्ष दिलेलं असेल किंवा 5 ते 6 महिने तुम्ही यूट्यूबवरती दिलेले असाल तर खरंच तुम्ही ते 5 ते 6 महिन्यात खूप अफाट मेहनत केलेली असते नवीन जेव्हा तुम्ही असता. कारण आपल्याला माहीत नसतं यूट्यूबवरती नक्की काम कसं करायचं, कशा पद्धतीने व्हिडिओ बनवायचे. मग आपण काय करत असतो, रेग्युलर काम करत असतो. आणि जर एवढं काम केल्यानंतर जर आपण नंतर यूट्यूब चॅनल सोडणार असेल तर म्हणजे काय होतं, नंतर आपल्याला स्वतःला वाईट वाटतं की अरे मी का यूट्यूब चॅनल सोडला. कधी कधी ना मग आपल्या मनात अशी गिल्ट तयार होतो की अरे आपल्यात काही स्किल नाही का, आपल्यात नॉलेज नाही आहे का, आपल्यापेक्षा कमी शिकलेले लोक किंवा ज्यांच्यात काही स्किल नाही ते लोक यूट्यूबवरती काम करत आहे आणि आपल्यात असं काहीच नाही का आपण यूट्यूबवरती कमवू शकलो नाही किंवा आपण यूट्यूबवरती काम करू शकलो नाही. मग ती जी गोष्ट असते ना ती पण आपण काय करू शकते, आपलं डोकं खराब करू शकते किंवा आपल्याला अजून काय करू शकते, मागे आणू शकते. त्यामुळे आपल्याला मागे नाही येता जे आपल्याला चांगलं जमेल त्यात काय करायचं आहे, करिअर करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुम्हाला फक्त चॅनल सुरू केल्यानंतर जे यूट्यूबच्या पॉलिसी आहे त्या पॉलिसी व्यवस्थित समजून घ्यायच्या आहे आणि त्यानंतरच कंटेंट बनवायला सुरुवात करायची आहे. आता जनरली जेव्हा आपण नवीन यूट्यूब चॅनल चालू करतो आपल्या यूट्यूबच्या पॉलिसी माहीत नसतात. मग आपल्याला यूट्यूबवरती भरपूर सारे व्हिडिओ दिसतात, आपल्याला वाटतं मी या पद्धतीने काय करू शकतो, व्हिडिओ बनवू शकतो. मग आपण त्या पद्धतीने व्हिडिओ बनवतो. पण व्हिडिओ बनवल्यानंतर आपले व्हिडिओ काय करतात, यूट्यूबच्या पॉलिसीमध्ये अटकले जातात. पॉलिसीमध्ये अटकल्या नाही गेले तरी जेव्हा आपण चॅनल मॉनिटायझेशनला अप्लाय करतो त्यावेळेस पण काय करतो, यूट्यूब काय करतो, आपल्या जे व्हिडिओ आहे किंवा चॅनल आहे वेगवेगळ्या पॉलिसीमध्ये काय करतो, अटकवतो. त्यामुळे जर तुम्हाला चॅनल सुरू केला तर पहिले यूट्यूबच्या पॉलिसी समजून घ्या आणि त्या पद्धतीनेच काय करा, कंटेंट बनवायला सुरुवात करा. कारण एक व्हिडिओ बनवण्यासाठी जो अथक मेहनत असते किंवा जो परिश्रम असता ते खरंच सांगते, मी तुम्हाला सांगू शकते की म्हणजे कधी कधी असं वाटतं ना की अरे एवढी मेहनत केली पण सगळी मेहनत पाण्यात गेली. मग त्यावेळेस काय होते, तुम्हाला अजून पुढे काय करायचं आहे, एक पाऊल पुढे चालायचं आहे. ठीक आहे, भलेही तुम्हाला काय होईल, चॅनलवरती लवकर ग्रोथ मिळणार नाही किंवा तुमचे जे पेमेंट आहे ते पेमेंट लवकर येणार नाही. पण जनरली काय असतं, जेव्हा यूट्यूबवरती तुम्ही 3 ते 4 वर्ष देता इझिली काय होते, तुम्हाला यूट्यूबवरच्या सगळ्या आयडिया येऊन जातात आणि त्या पद्धतीने काय होतं, तुमचा चॅनल हा हळूहळू ग्रो व्हायला सुरुवात होते. सुरुवातीला आपल्याला टाईम लागतो, 1 ते 2 वर्ष पण आपला चॅनल ग्रो होण्यासाठी निघून जातो. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने तुम्हाला यूट्यूबवरती काम करायचं आहे. जे नवीन यूट्यूबर आहे त्या नवीन यूट्यूबरची व्यथा म्हणजे एक नवीन यूट्यूबर समजू शकतो. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, जे नवीन यूट्यूबर आहे त्या नवीन यूट्यूबरला सपोर्ट करायचा आहे. सपोर्ट कसा करायचा आहे, माझं जे टेलिग्राम अकाउंट आहे त्या टेलिग्राम अकाउंटवरती आपण एक ग्रुप बनवू आणि त्या ग्रुपवरती आपल्याला काय करायचं आहे, जेवढे चॅनल मेंबर्स असतील त्या सगळ्यांनी काय करायचं आहे, एकमेकाला सबस्क्राईब करायचं आहे. तर ह्या पद्धतीने आजचा व्हिडिओ होता. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.